मिरजेत आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघाली भव्य मिरवणूक। शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती। मिरज शहरात पारंपरिक शिवजयंतीनिमित्त आम्ही शिवभक्त संघटनेकडून मंगळवारी रात्री भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीच्या उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे हे वेळाने आले, परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना यायला वेळ झाला। तत्पूर्वी मिरज शहराला त्यांनी भेट देऊन आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक आणि शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेचे राज्य प्रमुख विकास सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले। सोबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, सांगली जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवकालीन मर्दानी खेळ आजच्या पिढीला अवगत होणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यभर शिवकालीन मैदानी खेळासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। तर तिथून पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत विचारपूस करून मिरवणुकीच्या दिशेने निघाले। मिरवणूक स्थळी मिरवणुकीत सामील होऊन उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी असंख्य आणि न भूतो न भविष्यती जनसमुदाय शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते। मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, शिवशंकर आणि नावेत बसलेले राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची भव्य मूर्ती या मिरवणुकीचे भव्य आकर्षण होते। तर मनमोहक आतिषबाजी, डीजे, लाईट सिस्टीम या मिरवणुकीत पाहण्यासाठी जनसामान्याची गर्दी वाढली होती। आज बघा एक सुरुवात झालेली आहे मिरजमध्ये। आज एवढं मोठं भव्य दिव्य कार्यालयाची स्थापना झालेली आहे आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता पश्चिम महाराष्ट्रामधून बाकी ठिकाणी देखील त्याची इच्छा आहे की या सगळ्या गोष्टी सुरू केल्या पाहिजे। प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला आपले शिवकालीन खेळ काय होते, मर्दानी खेळ काय होते हे सांगण्याची गरज आहे। आणि आजच्या या युगामध्ये जिथे टेक्नॉलॉजीनी सगळ्या गोष्टी ओव्हरपॉवर केलेल्या आहेत, आज इंटरनेटवरती सगळ्यात जास्त वेळ जो आहे, आज टेक्नॉलॉजी मोबाईलवरती सगळ्यात जास्त वेळ युवा घालवत असतो। या सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करून त्याला पुन्हा शिवकालीन खेळाकडे प्रोत्साहित करण्यासाठी ही एक चांगली सुरुवात आज विकासच्या माध्यमाने झालेली आहे, शिवसेनेच्या माध्यमाने झालेली आहे। शिवसेना माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब पूर्णपणे ताकदीनिशी या सगळ्या गोष्टींच्या मागे ठामपणे उभे राहतील। जिथे जिथे त्याला आवश्यकता लागेल पक्षाची, तिथे पक्ष जो आहे खंबीरपणे त्याच्या मागे उभा राहील।